सर्व व्यवस्थापनाच्या सर्व माध्यमांच्या शाळांमध्ये सध्या शिक्षण सप्ताह अंतर्गत विविध उपक्रम सुरू आहेत। अशा घेतलेल्या उपक्रमाची माहिती आपल्याला एका पोर्टलवरती अपलोड करायची आहे। ती माहिती दिवसनिहाय आपल्याला भरायची आहे। ती कशा पद्धतीने भरायची याविषयीची माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। दिनांक 22/7/2024 पासून हा सप्ताह सुरू झाला आहे। तो 28/7/2024 पर्यंत चालणार आहे। मग या कालावधीत झालेल्या उपक्रमाची माहिती व फोटो आपल्याला shikshaSaptah.com या वेबसाईटवरती अपलोड करायचे आहेत। या ठिकाणी तुम्ही पाहू शकता ती लिंक अशा पद्धतीची आहे। त्यावरती क्लिक करून आपण तिला ओपन केलं तर आपल्यासमोर अशा पद्धतीचं पेज ओपन होतं। गेटवे टू शिक्षा सप्ताह इव्हेंट मीडिया सबमिशन असा हा तो फॉर्म आहे। सर्वात अगोदर आपण वर असलेल्या या 3 डॉटवर क्लिक करून डेस्कटॉप साईट करून घ्यायचं आहे। त्याचं कारण असं की आपल्याला प्रत्येक दिवसनिहाय हे उपक्रम नोंदवायचे आहेत आणि मोबाईल व्ह्यूमध्ये दिवस दिसत नाही, त्यासाठी आपण अशा पद्धतीचा व्ह्यू घ्यायचा आहे। सर्वात अगोदर आपला जो UDIS कोड असेल तो UDIS कोड इथे नमूद करायचा आहे। आपला UDIS कोड टाकलं की आपली शाळा, माध्यम, जिल्हा, तालुका ही माहिती ऑटोमॅटिक येते। त्यानंतर मुख्याध्यापकाचं जे नाव असेल ते मुख्याध्यापकाचं नाव आपल्याला इथे नमूद करायचं आहे। पहिलं नाव, मधलं नाव आणि आडनाव सोबत शाळेचा असेल तर शाळेचा ईमेल ID आणि मुख्याध्यापकाचा असेल किंवा मुख्याध्यापकाचा असेल तर मुख्याध्यापकाचा मोबाईल नंबर आणि ईमेल ID इथे एंटर करून प्रोसीड टू मीडिया सबमिशन या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे। या पद्धतीने मी माझ्या शाळेची सर्व माहिती भरून प्रोसीड टू मीडिया सबमिशन या ऑप्शनवरती क्लिक केलं। त्यानंतर आपल्यासमोर अशा पद्धतीची विंडो येते। वरच्या बाजूला डे वाईज शिक्षा सप्ताह मीडिया सबमिशन असं दिलेलं आहे आणि खालच्या बाजूला जर तुम्ही पाहिलं तर 1 ते 7 दिवस दिलेले आहेत। आपल्याला सध्या पहिल्या दिवसाचा डाटा भरायचा आहे, त्यासाठी 1 नंबरच्या डे 1 वरती क्लिक करा। त्यानंतर पहिला ऑप्शन आहे नंबर ऑफ स्टुडंट पार्टिसिपेटेड, किती विद्यार्थ्यांनी या पहिल्या दिवसामध्ये भाग घेतला ती संख्या इथे द्यायची आहे आणि आपण कोणकोणते उपक्रम घेतले ते उपक्रम तुम्ही इथे सिलेक्ट करायचे आहेत। या पद्धतीने तुम्ही जे पहिल्या दिवशी उपक्रम घेतले असतील ते उपक्रम इथे तुम्ही सिलेक्ट करायचे आहेत आणि त्या उपक्रमाचे फोटोसुद्धा आपल्याला अपलोड करायचे आहेत। नमुन्यासाठी मी इथे 1-2 उपक्रम घेतो या पद्धतीने आणि हे सिलेक्ट केल्यानंतर खालच्या बाजूला आहे सोशल मीडिया प्लॅटफॉर्म यूज्ड फॉर पब्लिसिटी, म्हणजे तुम्ही घेतलेला हा उपक्रम किंवा जे उपक्रम घेतले ते उपक्रम तुम्ही कोणत्या सोशल मीडियावरती शेअर केले। नमुन्यासाठी आपण फेसबुक, इंस्टाग्राम घेऊ शकतो, व्हॉट्सअप घेऊ शकतो, यूट्यूब घेऊ शकतो। या पद्धतीने तुम्ही ज्या ठिकाणी शेअर केले असतील त्या पर्यायाला टिक करायचं आहे। त्यानंतर नंबर ऑफ सोशल मीडिया पोस्ट तुम्ही किती केल्या त्या पोस्ट इथे तुम्ही द्यायच्या आहेत। जर तुम्हाला काही रिमार्क द्यायचा असेल किंवा काही माहिती द्यायची असेल तर रिमार्क या ठिकाणी आपण देऊ शकतो। आता हे झालं उपक्रमाची माहिती। आता फोटो अपलोड करण्यासाठी आपल्याला इथे 6 पर्याय निवडले। या ठिकाणी आपल्याला 6 ऑप्शन्स दिलेले आहेत। या सर्व ठिकाणी म्हणजेच 5 ठिकाणी फोटो आणि 6व्या ठिकाणी आपल्याला व्हिडिओ अपलोड करायचा आहे। व्हिडिओ कंपल्सरी नाही, मात्र फोटो अपलोड करणे अनिवार्य आहे। त्यासाठी फाईल निवडा या ऑप्शनवरती तुम्ही क्लिक करायचं आहे। तुमच्या गॅलरीमध्ये जिथे फोटो असेल तिथून तो फोटो तुम्ही सिलेक्ट करायचा आहे। या पद्धतीने दुसरा फोटो असेल तो तुम्ही सिलेक्ट करायचा आहे। तिसरा फोटो असेल तर तिसरा फोटो तुम्ही सिलेक्ट करायचा आहे। चौथा फोटो तो सिलेक्ट करायचा आहे। या पद्धतीने तुम्ही एक एक करून सर्व फोटो सिलेक्ट करायचे आहेत आणि व्हिडिओ असेल तर व्हिडिओ द्या, नसेल तर सगळ्यात शेवटी असलेल्या सबमिट या ऑप्शनवरती क्लिक करा। या ठिकाणी बघा प्लीज फिल ऑल रिक्वायर्ड फील्ड्स असा मेसेज आलेला आहे। आपला कोणता तरी एक ऑप्शन भरायचा बाकी आहे। या ठिकाणी माझा फोटो अपलोड करायचा बाकी होता, तो फोटो मी सिलेक्ट केलेला आहे। त्यानंतर तुम्ही या ठिकाणी सबमिट या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे। सबमिशन इन प्रोग्रेस दाखवेल आणि त्यानंतर फायनल सबमिशन झाल्यानंतर सबमिशन सक्सेसफुलीचा मेसेज येईल। ठीक आहे या ऑप्शनवरती क्लिक करा। अशा पद्धतीने आपला डे 1चा डाटा भरला गेलेला आहे। याच पद्धतीने डे 2
ते डे 7पर्यंत 7ही दिवसाची माहिती आपल्याला भरायची आहे। या वेबसाईटची लिंक तुम्हाला व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये देतो, सोबतच कमेंट बॉक्समध्ये सुद्धा लिंक दिली आहे, त्या ठिकाणून आपण या वेबसाईटवरती जाऊ शकता। आशा करतो तुम्हाला ही माहिती समजली असेल। काही मदत हवी असेल तर ती कमेंट करून अवश्य कळवा। भेटूया पुढील एका नवीन व्हिडिओमध्ये। धन्यवाद।